बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया जामखेडमधील ट्रम्प तात्या यांच्या आधार कार्ड संदर्भातली बातमी। कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांनी मतदार याद्यांमधील घोळ उघड करताना बोगस आधार कार्डच्या माध्यमातून कशा प्रकारे मतदार यादीमध्ये बोगस मतदारांची नोंदणी केली जाते याची पोलखोल पत्रकार परिषदेमध्ये केली आहे। यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं जामखेडमधील पत्त्यावरचं आधार कार्ड पत्रकार परिषदेमध्ये तयार केलं। निवडणूक काळामध्ये काही वेबसाईटवर बोगस आधार कार्ड तयार केले जाते होते असा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे। त्याचबरोबर ट्रम्प यांचं आधार कार्ड तयार करत बोगस आधार कार्डचं बिंग सुद्धा त्यांनी फोडलंय। खोटे मतदार बाहेरून आणून इथं खोटे मतदार ऍड करण्यासाठी सगळ्यात मोठा वापर कशाचा झाला असेल तर तो आहे आधार कार्डचा। आता डुप्लिकेट नाव मतदार नोंदणीसाठीचा आधार कार्ड हा मेन मुद्दा असेल तर त्याचा हेरफार कसा केला जातो हे मी आता तुम्हा सर्वांना इथं दाखवतो। तर ट्रम्प तात्यांच्या आधार कार्डमध्ये काय माहिती आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये आधार कार्ड नंबर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे 10 पर्यंत आकडे आहेत। त्याच्यानंतर नाव आहे डोनाल्ड तात्या ट्रम्प जे सर्वजण प्रेमाने त्यांना हाक मारतात महाराष्ट्रामध्ये आणि घर क्रमांक आहे 007। अशा पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प यांचं हे आधार कार्ड बनलेलं आहे। गल्ली नंबर आहे पांढरा बंगला, गल्लीचा पत्ता आणि पोस्ट ऑफिस राशीन, राज्य महाराष्ट्र। महाराष्ट्रामधलं ट्रम्प तात्या जे यूएसचे प्रेसिडेंट आहे त्यांचं हे आधार कार्ड बनलेलं आहे। शहर कर्जत, पिनकोड आहे 10000, जन्मतारीख 11 आणि त्याच्या पुढे 1825 अशी त्यांची जन्मतारीख या ठिकाणी नोंदवण्यात आली आहे। लिंग महिला असं ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर भाषा त्यांची मराठी असल्याचं म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांचा जो फोटो आहे ट्रम्प तात्यांचा तोही आपण बघतोय। मराठमोळी पगडी त्यांच्या डोक्यावर आपल्याला दिसून येते। आता ही वेबसाईट आता आम्हाला सापडली, ती आम्ही शोधून काढली। आमच्या IT चे जे काही तज्ज्ञ आहेत, सामाजिक कार्यकर्ते, आता ह्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये राशीन या गावामध्ये ट्रम्प तात्याला आपण आता रजिस्टर करूया। आधार कार्ड नंबर आपण टाकला आधार कार्ड नंबर ट्रम्प तात्या, डोनाल्ड ट्रम्प तात्या। ठीक आहे, वडिलांचं नाव मला माहित नाही, जे करू कुठलीही घ्या। गल्ली काय म्हणायची? पांढरं, सॉरी व्हाईट हाऊस नाही वापरायचं, पांढरा बंगला। डेट ऑफ बर्थ काही टाका आता कुणा 127 वर्षाचं पण दाखवलंय। 200 वर्षापूर्वीचं दाखवा बरोबर। 1825 फोटो टाका। महाराष्ट्राचा आहे तर फेटा आलाच पाहिजे। चला फेटा, ओके सबमिट झाला आधार कार्ड। आता हे आधार कार्ड ट्रम्प तात्या राशीन मध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये मतदान करणार। आलं बघा, ते उमेदवार येऊ शकतात, रिपब्लिकन पक्षाचे होतात का कुठल्या माहित। एकीकडे रोहित पवारांनी बोगस आधार कार्डच्या मदतीनं मतदार नोंदणीची पोलखोल केली आहे, त्याचसोबत त्यांनी मतदार यादीमधील घोळावरूनही गंभीर आरोप केले। कर्जत जामखेड या त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील काही आकडेवारी मांडत मत चोरी झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर मतदार यादीमध्ये बोगस मतदारांची नोंदणी, मोठ्या प्रमाणामध्ये विरोधातील मतदारांची नावं डिलीट करणं आणि दुबार मतदारांची नोंदणी अशा विविध मार्गांचा वापर करून मत चोरी केल्याचे आरोप रोहित पवारांनी केले। तर मतचोरीबाबत रोहित पवारांनी काय काय आरोप केलेले आहेत आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। त्याच्यामध्ये रोहित पवार म्हणतात बोगस मतदार नोंदणी, मोठ्या प्रमाणामध्ये मतदार वगळलेले आहेत आणि त्याचबरोबर दुबार नोंदणी झालेली आहे। एका व्यक्तीची 2दा 3दा नोंदणी झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। याशिवाय मतदार वगळण्यासाठी फॉर्म 6चा गैरवापर झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे आणि जे विरोधातले मतदार आहेत त्यांना मृत दाखवण्यात आलं आणि त्यांचं नाव डिलीट करण्यात आलं असा आरोप सुद्धा रोहित पवारांनी केलेला आहे। याचबरोबर मृत व्यक्तींच्या नावावर मतदान झाल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। म्हणजे एकीकडे डिलीशन झालं आणि त्याचबरोबर काही जे मृत आहेत अशांच्या नावावर मतदान झाल्याचं सुद्धा रोहित पवार म्हणतात।
फेक वोटर रजिस्ट्रेशन हे मोठ्या प्रमाणात झालं. म्हणजे खोटे मतदार हे रजिस्टर करण्यात आले. त्याच्यामध्ये खोटे म्हणजे व्यक्ती खोटा असेल असं मी म्हणत नाही, पण एखाद्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या राज्यातले काही लोक जे शिकण्यासाठी तिथं आले होते, काम करण्यासाठी आले होते, असं रजिस्ट्रेशन झालं. बल्क डिलिशन, जे लोक, जो समाज हा भाजपला कधीच मतदान करत नाही, असे मतदार हे मोठ्या प्रमाणात डिलीट करण्यात आले. त्याच्यानंतर दुबार मतदार नोंदणी झाली. म्हणजे अशा काही लोकांची दुबार मतदार नोंदणी झाली जे कदाचित सत्तेतल्या लोकांना मतदान हे करू शकतात. आता मी माझ्या मतदारसंघाचं तुम्हाला सांगतो. लोकसभा 2019 ते लोकसभा 2024 5 वर्षामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये 26,000 मतदार वाढले. लोकसभा 2024 ते विधानसभा 2024 हे जास्त महत्वाचं आहे. 6 महिने 14,116 मतदार वाढले. म्हणजे महिन्याला 1173. किती कमी झाले? 6 महिन्यामध्ये 5,360 मतं कमी झाली. म्हणजे दिसताना काय दिसतं? 14,292 वाढले, 5,360 कमी झाले. प्लस मायनस करून 9,000 वाढले असं फक्त दिसतं. कदाचित तो आकडा कमी दिसतो, तसं नाही. वाढले 14,000, कमी झाले 5,300. आणि या कमी झाल्यामध्ये काही आमचे सुद्धा मतदार मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये होते असं आमचं मत आहे. आणि दुबार वोटर्स म्हणजे डुप्लिकेट याच्यावर आक्षेप घेण्यासारखे 14,162. दरम्यान कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील काही आकडेवारी दाखवत त्यांनी बोगस मतदार यादीमध्ये टाकल्याचं सुद्धा रोहित पवारांनी म्हटलंय. तर रोहित पवार यांनी याविषयी काय आरोप केला आपण बघतोय. कर्जत जामखेडमध्ये मतचोरी झाली असं रोहित पवार म्हणतायत. आणि त्यामध्ये 2019 ते 24 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये 26,000 नवे मतदारांची भर पडली असं सुद्धा रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. आणि याशिवाय लोकसभेमध्ये निवडणुकीनंतर 14,116 नवे मतदार ऍड झाले असाही आरोप त्यांनी केलेला आहे. तर 31 ऑगस्ट ते 1 ऑक्टोबर दरम्यान 4,472 नवे मतदार हे ऍड झाले असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि याशिवाय या काळामध्ये 5,360 मतदार कमी झाल्याचं सुद्धा रोहित पवारांनी सांगितलेलं आहे. आणि दुबार मतदार हे 14,162 होते. म्हणजे एकदा त्यांची नोंदणी झाली आणि पुन्हा त्यांच्याच नावावर पुन्हा एकदा नोंदणी झाल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. रोहित पवारांनी दाखवला मतदार यादीतला घोळ. मतचोरीसाठी फॉर्म 6चा गैरवापर. विधानसभेआधी मतदार बगळले आणि बोगस मतदार घुसवले. रोहित पवारांचा आरोप. ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये धुसफूस. ठाण्यात यंदाही शिवसेनेचाच महापौर कायम असणार. नरेश मस्केंचं वक्तव्य. तर भाजपचाच महापौर बसणार. भाजप आमदार संजय केळकरांचा दावा. गुजरातचे मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांचा राजीनामा. उद्या सकाळी 11:30 वाजता नवीन मंत्रिमंडळाची शपथविधी पार पडणार. छत्तीसगडच्या बस्तरमध्ये होणार सर्वात मोठं आत्मसमर्पण. शेकडो माओवादी अबुजमाडच्या जंगलातून पडले बाहेर. रुपेशच्या नेतृत्वात 150 माओवादी इंद्रावतीच्या तीरावर जमा. मुंबईमध्ये रिअल लाईफ रँचोची कमाल. कोणताही अनुभव नसताना डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून रेल्वे स्टेशनवर केली प्रसूती. बाळ बाळंतीण दोघेही सुखरूप.